9 ऑगस्ट 2024 रोजी कलकत्ता येथे एका पदवीधर शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीवर अमानुष बलात्कार व निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा डेंटल असोसिएशन, त्याचबरोबर होमिओपॅथिक असोसिएशन, नर्सिंग कॉलेजेस आणि सर्व डॉक्टरांचा पाठिंबा आहे आणि आज आम्ही क्रांती चौक येथे निदर्शने करत आहोत। या सर्व डॉक्टरांचा हा जो काही इन्सिडन्स झालेला आहे त्यासाठी निर्णय होणं गरजेचं आहे। आपल्या भारतामध्ये आज सरकारकडून महिलांसाठी काही सेफ पावलं आहेत का? महिला आज आपण दिवस काम करतात, डॉक्टरांची परिस्थिती तुम्हाला माहित आहे। कोविडमध्ये 26 घंटे काम केलेलं आहे, त्यांना आराम नाही नसेल डॉक्टरांना। वी वॉन्ट जस्टिस एवढंच नाही तर दिवसेंदिवस महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचार इथून पुढे वाढत चाललेली आहे आणि डॉक्टरांच्यासाठी संरक्षण ही अतिशय महत्वाची बाब झालेली आहे। हे घटना होत आहे, हे घटना होऊ नये यासाठी आज आपल्या सगळ्यांना केंद्राकडे येऊन आवाज मोठा करावा लागेल। या सार्वजनिक समाजाला पण त्यांच्याकडनं पण आम्हाला शासनाकडनं पण पाहिजे आहे। तर त्यासाठी आम्हाला सरकारला निवेदन द्यायचं आहे आणि रिक्वेस्ट करायची आहे की आमचं जे संरक्षण आहे ते अबाधित राहिलं पाहिजे। आणि But every incident which takes place against any doctor, may it be a physical assault or otherwise, should be dealt with very firmly, and such laws should be reversed by the government and appropriate action should be taken by the authorities involved. We give wholehearted support to the victims and we are with the residents in this difficult hour. पाहिजे आणि इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे आज आम्ही निदर्शनं करत आहोत। Today, the whole IME, nationwide, we are on strike for 24 hours, starting from today morning 6 a.m. to 6 a.m. tomorrow morning. Thank you. डॉक्टरांची अधिकाऱ्यांची हॉस्पिटल स्टाफची उदार वास्तव समोर आलेलं आहे। परवाची घटना ही अत्यंत हृदय रोखून टाकणारी आहे। या घटनेचा निषेध इतका करावा इतका कमीच आहे। सुमारे 110 वर्षापूर्वी लोकांनी जो नारा दिला होता, स्वराज्य हा माझ्या जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मिळवणारच। आज त्याच्यामध्ये डॉक्टरांना हे नारा द्यावा लागणार आहे की सुरक्षा हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच। To protest against the brutal crime in RG Kar Medical College, Kolkata, West Bengal on 9th August 2024, where a medical student, future doctor of India, has been raped and brutally killed while she was on duty saving lives. This has shocked not only medical fraternity but the nation alike. आणि यासाठी आपण सगळे डॉक्टरचं काम त्यांनी कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक मेडिकल कॉलेजामध्ये निषेध करत आहोत। We believe that such physical assaults happen because of the indifference and insensitivity of the concerned authorities to the needs of doctors, nurses and healthcare workers. To one of the doctors and to the medical community, my appeal is to the nation and to the government to take IMA puts following main demands: a strong central law against the violence against the healthcare facilities, declaring hospitals as safe zones where you have to put the mandatory security. Overhauling of the working, the living conditions of the resident doctors, a thorough professional and time frame investigation of the crime to serve the justice, dignified compensation to the bereaved family. Dear friends, mark my words.
If you don't act now, we are heading towards a black future for our next generations in our beloved country, that is Bharat.